नमस्कार मैत्रिणींनो, किमया या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपले स्वागत करीत आहे। आज आपण पाहणार आहोत होळीच्या राखेपासून करायचे काही उपाय। होळी ही घरी केलेली असो किंवा सामूहिक होळी असो, पण आपल्याला होळीला आपल्या घरामध्ये जो काही गोड नैवेद्य बनवलेला असेल तो होळीला नक्कीच दाखवायचा आहे। आणि एक पाण्याने भरलेला तांब्या घेऊन आपल्याला जायचे आहे। तर जो तांब्यात पाण्याने भरलेला आहे त्याने आपल्याला पूर्ण होळीला प्रदक्षिणा घालून पाणी टाकत प्रदक्षिणा घालून घ्यायची आहे। त्यानंतर आपल्याला होळीला हळदी कुंकू अक्षदा फूल अर्पण वाहून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला होळीमध्ये आपण जो काही नैवेद्य नेलेला असेल तो होळीला अर्पण करायचा आहे। एक संपूर्ण नारळ ही आपल्याला होळीमध्ये अर्पण करायचा आहे। आणि आपल्याला होळीसाठी 1 रुपयाचा कॉइन किंवा 5 रुपयाचा कॉइन असं कोणत्याही प्रकारचा कॉइन घेऊन जायचे आहे आणि तो होळीमध्ये अर्पण करायचा आहे। तो दुसऱ्या दिवशी आपल्याला त्या होळीमधून एक कॉइन काढून आणायचा आहे आणि आपल्या तिजोरीमध्ये लाल कपड्यामध्ये गुंडाळून ठेवून द्यायचा आहे। दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला होळीला एक कळशी किंवा तांब्या भरून पाणी घेऊन जायचे आहे आणि पूर्ण होळीला पुन्हा एक प्रदक्षिणा मारून आपल्याला होळीची राख घरी घेऊन यायची आहे। सर्वांनी त्या होळीच्या राखेचा टिळा आपल्या कपाळी लावायचा आहे, गळ्याला लावायचा आहे। आपल्या घराच्या मुख्य दरवाजाच्या समोर बाहेरून म्हणजे आपल्या मुख्य दरवाजावरती आपल्याला चिमूट ही राख टाकायची आहे। यामुळे आपल्यावरती झालेली नजरबाधा करणी असेल किंवा कोणताही आपल्या घरामध्ये निगेटिव्हिटीचा प्रॉब्लेम असेल, आजारपण असेल, ह्या आपल्या घरामध्ये आत येत नाही। तर त्या राखेने ते तिथेच थांबते। त्यामुळे आपल्या मुख्य दरवाजावरतीही आपल्याला चिमूट ही राख टाकायची आहे। आपले जर दुकान असेल तर दुकानाच्याही मुख्य दरवाजावरती आपल्याला चिमूट राख टाकायची आहे। दुकानाला जर कोणाची नजर लागली असेल किंवा आपला जर व्यवसाय उद्योग जो असेल तो चांगला चालत नसेल तर या गोष्टीपासून याची मुक्तता होते आणि व्यवसाय आपला चांगला चालायला लागतो। म्हणून आपल्या मुख्य दरवाजावरतीही आपल्याला चिमूटभर राख टाकायची आहे। होळीची ही पवित्र राख आपल्या घराच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये आपल्याला होळीच्या दुसऱ्या दिवशी टाकायची आहे आणि ती राख एक रात्रभर तशीच ठेवून नंतर दुसऱ्या दिवशी आपल्याला ते घर स्वच्छ करायचं आहे। यानेही आपल्या घरामधील ज्या काही निगेटिव्हिटी असतील किंवा जे नकारात्मक शक्ती असतील ज्यामुळे आपल्याला काही त्रास होत असेल तर या सर्व गोष्टी आपल्या घरातून निघून जातात। होळीची काही राख आपल्याला जपून ठेवायची आहे। होळीची राखेचे खरंच चमत्कारी उपाय आहेत। त्यामुळे आपल्याला ही होळीची राख आपल्या घरामध्ये काही तशीच जपून ठेवायची आहे आणि यामुळे जे काही आजारपण असतील, आपल्यामध्ये निगेटिव्हिटी असेल ते सर्व दूर होतात आणि जे काही आपल्यामध्ये अवगुण असतील किंवा वाईट गुण असतील त्या सर्वांचे आपल्याला होळीमध्ये दहन करायचे आहे आणि आपल्याला यापुढे चांगले गुण यावेत यासाठी होलिका मातेला प्रार्थना करायची आहे। आपल्यातील जी काही निगेटिव्हिटी असेल, राग असेल, लोभ असेल, सगळ्या गोष्टींचा आपल्याला होळीमध्ये दहन करून टाकायचं आहे। होलिका मातेला प्रार्थना करायची आहे की माझ्यावरती असलेल्या अडचणी दूर होऊ दे। जर एखादी व्यक्ती खूपच आजारी असेल तर त्या व्यक्तीच्या बेडवरती ती व्यक्ती उठतही नसेल किंवा उठत असेल तरी खूप जास्त प्रमाणामध्ये आजारी असेल तर त्या व्यक्तीच्या बेडवरती आपल्याला त्या होळीमधून आणलेली राख थोडी बेडवरती टाकायची आहे आणि त्या व्यक्तीच्याही अंगाला लावायची आहे। असे केल्याने त्या व्यक्तीमध्ये जी निगेटिव्हिटी असते ते निघून जाते आणि आजारपणही कमी व्हायला मदत होते। येणाऱ्या सोमवारी आपल्याला ही होळीमधून आणलेली राख महादेवाच्या पिंडीवरही अर्पण करायची आहे। महादेवांना राख ही अतिशय प्रिय आहे। महादेवाच्या मंदिरात जर आपल्याला जाणे शक्य झाले नाही तर आपल्या घरामध्ये शिवलिंग असते, त्या शिवलिंगावरतीही आपल्याला ही राख अर्पण करायची आहे। ही राख अत्यंत प्रभावी आहे, त्यामुळे वाईट गोष्टींचा तेथेच भस्म होतो। तर हा खूप सारा प्रभावी उपाय आहे, हा नक्की करून बघा आणि होळीच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद।